आज तिथून व्हिडिओ ते टाकायला लागले. जेव्हा पोलिसांच्या हे समोर सगळं येईल तेव्हा हे सगळं चित्र स्पष्ट होईल. परंतु पोलीस या सगळ्या परिसरात आज फक्त राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याची दखल घेतली आहे. काल त्यांच्याकडे माझं बोलणं झालं, सकाळी बोलणं झालं, त्यांच्याकडे डीजींचं बोलणं झालं, त्यांनी एसपीला इकडे पाठवलंय. परत इकडे मी येऊ नये, संग्राम भाया येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन काय येत होतं उद्या जयंती म्हणून. मला सांगलीच्या एसपीने सांगलीला बोलून घेतलं, तुम्ही सांगलीला या. गेलो का तर तुम्ही बिगवडला जाऊ नका. अहो मी म्हटलं असं होणार नाही, आम्हाला तिकडे जावं लागेल. आयजी साहेबांचं बोलणं झालं. मी म्हटलं आम्ही तिकडे जातोय, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला कुठला गोंधळ घालायचा नाही, आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही, आम्ही त्याची काळजी घेऊ. हा शब्द जेव्हा मी आहे संग्राम भाई इकडे आलोय आणि त्यामुळे आपली जबाबदारी वाढते मित्रांनो. हे सगळं सिरियस घ्या. आता काय मताचं राजकारण आहे का? उद्या परवा काय कुठलं मतदान आहे का? झालं सगळं मतदान. आता 2029 ला मला वाटतं लोकसभेचं मतदान आहे आणि नंतर विधानसभेचं आहे. तोपर्यंत काय नाही 3-3.5 वर्ष. आता कोणी म्हणायचं कारण पण नाही. हे काय मताच्या राजकारणासाठी इकडं आहे, ते ग्रामपंचायत निवडणूक असतील ते काय गावागावात असतात. हे मताचा विषय नाही आहे, हा अस्तित्वाचा विषय आहे. अस्तित्वाचा विषय आपला. आज जगामध्ये हिंदू राष्ट्र किती होती सगळे विचार करा. आता ती आहेत का? पाकिस्तानमधला हिंदू गेला कुठं? पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तिकडचे हिंदू तिकडे राहिले, इकडचे इकडे राहिले. ते हिंदू कुठं आहेत? नाही ते हिंदूच्या मुली कुठं आहेत? काय परिस्थिती केली त्यांची? एकदा जरा माहिती घेऊन बघा. बांगलादेश मधला हिंदू तिथली माहिती घेऊन बघा. काय परिस्थिती आहे, काय हाल आहे. युट्यूबवरती सगळे सर्च करा मित्रांनो. भारतासारखा सुरक्षित देश मुसलमानांसाठी जगात कुठं आहे? भारतासारखा सुरक्षित देश हे मी म्हणत नाही, हे पाकिस्तानातले लोक बोलतायत. आणि मग तुम्ही इथं अशा पद्धतीने वागताय, अशा पद्धतीने लोकांना त्रास हे होता कामा नये. जो भारतावरती प्रेम करणारा मुस्लिम आहे त्याचा आम्ही समर्थक आहे. परंतु पाकिस्तान हरल्याच्या नंतर त्याच्या घरी सुद्धा घेत आहे. भारत हरल्याच्या नंतर कुणी फटाकड्या उडवत आहे त्याच्या खट्ट विरोधामध्ये आम्ही आहे. त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती येणारे कार्यकर्ते आहोत. हे घडलं पाहिजे, जागरूकता आपल्याकडे असली पाहिजे. आणि म्हणून हे जे प्रकरण भिगवणमध्ये घडलंय, इथल्या राजकीय पुढाऱ्यांना पण माझी विनंती आहे, मताचं राजकारण बाजूला ठेवा. आपल्या घरातली एक पोरगी गेली आहे, तिचं लग्न आहे 4 दिवसानं, जिला बाप नाही, आई आता रडते आहे, दाता माझी पोरगी माझ्या ताब्यात आणून द्या. आणि म्हणून आपण राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवून आपण या विषयामध्ये या घराच्या पाठीमागे उभा राहायचं आणि त्यांची मुलगी त्यांच्या हातात आणून घ्यायची, घरात आणून घ्यायची, सुरक्षित आणून घ्यायची. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तिचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही पोरं सगळे इतक्या ताकदीने आल्याच्या नंतर त्यांच्या आता लक्षात आलं असेल जे कोणी षडयंत्र करतायत. आणि हा जो आजार आहे, मी एसपी साहेबांना विनंती करतोय, आजरच्या मुसक्या आवळा तुम्ही त्याच्यावरती मोकांतर्गत कारवाई करा आणि हे मुलगी आमची सुरक्षित घरी आणून द्या. तुमची हत्येवरनं मिरवणूक हा गोपीचंद तळकर आणि संग्राम भाया या दिग्दर्शक आले. आजरला असं त्याला दाखवा, अगदी घडवा की परत त्यानं नाव कुणाचं काढलं नाही पाहिजे. मग आम्ही तुमची हत्येवरनं मिरवणूक काढतो, मी काढतो, संग्राम भाया आणि मी. तिथं हत्या नसला तर कर्नाटकांना आणतो, परंतु विरोधी काढतो. बरोबर, हत्तीची संख्या कमी, सगळे हत्याचा बाहेर गेले तर काही करतो. कारण ज्या पोलीस प्रशासनानं चांगलं काम केलंय, पोलीस प्रशासनाशिवाय हे काम होऊ शकत नाही मित्रांनो. पोलीस जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत हे काम होऊ शकतं. नाहीतर कायदा 18 वर्ष पूर्ण झाली असे जे प्रकार घडतात, आई वडिलांच्या संमतीशिवाय ज्या मुलींची लग्न होतात अशी परस्पर त्यांच्याबद्दल 21 वर्षाची आता घातली पाहिजे. 18 ऐवजी 21 वर्ष झाल्याच्या नंतरच तिला असं कृत्य करता येईल. अशा पद्धतीची पण मागणी आम्ही सभागृहात करणार आहे. लव जिहादच्या विरोधामधला कायदा सभागृहामध्ये येतोय, धर्मांतरणाच्या विरोधातला कायदा आपल्या इथे येतोय महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं काम चालू आहे. सरकार अत्यंत संवेदनशीलपणे या सगळ्या विषयाकडे बघताय. येणाऱ्या अधिवेशनात येईल किंवा पुढच्या येईल, पण एक चांगला मजबूत कायदा की परत धर्मांतरण करायचं कोणी नाव काढणार नाही. सगळे आता हे जे येतात, परवा मला एक व्यक्ती भेटला आमच्या सांगली जिल्ह्यातला भिलवडीचा, बघा किती गंभीर प्रकरण आहे. त्याच्यावर पादरी गेला आणि त्याचं मन परिवर्तन केलं, मत परिवर्तन केलं
की धर्मांतरण करायचं. मग ते सगळे देवाऱ्यातले देव पितळेचे घेतले. तो म्हणला पितळेचे देव काही करत नसते, घे पिशवीत घातले, त्याला घेऊन त्या माणसाला बरोबर घेऊन गेला आणि ते सगळे वितळायला लावले सांगलीमध्ये. ते पितळेचे देव वितळले, त्याचं काही किलो पितळ तयार झाली. हा म्हणला आता विकायचं, विकलं, त्याचे पैसे आले. त्याचे पैसे आल्याच्या नंतर हा काय म्हणतो भावा की त्याचं वटण घ्यायचं. अर्ज मला कसं काय नाही मला काय करत नाही, त्याचं परत वटण घेतलं आणि त्या लोकांना खाऊ घातलं. आणि लोक मला म्हणते की असं भेटतोय. या तुम्ही समोर त्या माणसाला मी पुढे आणतो की त्याला घरातल्या देवाऱ्यातले देव विकले पितळवून आणि त्याचं वटण आणि त्याला चारायला सगळ्या घराला त्या फळाला मारलं पाहिजे की नाही सांगा तुम्ही. काय केलं पाहिजे आणि त्याला पादरी केलं. परत 17 वर्ष तो पादरी होता. परत त्याच्या लक्षात आलं ही चूक आहे. परत त्याला तो विषय सोडला. आता परत आला आणि हिंदू धर्माच्या जागृतीचं काम तो आता माणूस करतोय. आताही सांगलेली परिस्थिती आहे. हे गावागावात चालू आहे. उलट जिथं गाव आहे ना 12 बलुतेदार समाजाचं 11 जातीचं सगळ्या जातीचं तिथं हे जास्त चालू आहे. उलट शहरात काय कळतच नाही कोण काय करताय, कशा पद्धतीनं धर्मांतरण सुरू आहे, कशा पद्धतीनं लव जिहाद सुरू आहे, कशा पद्धतीनं लँड जिहाद सुरू आहे. फुटपाथ जिहाद, फुटपाथवरती बघा ना कसे अतिक्रमण होत आहेत. तिथं कोणी काय करत नाही. फुटपाथवरती सगळी दुकानं काढायची, पंक्चरचं दुकान, गॅरेज, बाकीच्या सगळ्या भानगडी हे सगळे फुटपाथवरती करायचं. सरकारी जागेत अतिक्रमण करायचं. तिथं काहीतरी धर्मस्थळ बांधायचं आणि त्याला परवानगी आहे ना ग्रामपंचायतची, त्याला परवानगी आहे नगरपंचायतची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची. बघितलं पाहिजे ना तुम्ही आणि बघितलं पाहिजे जाऊन. इथं एखादं धर्मस्थळ उभा राहिलाय तर त्याची परवानगी इथलं काय, त्याला बांधकाम परवानगी आहे का, त्याला सरकारने परवानगी दिली नसेल तर ते काम जागेवरती थांबवलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. चला चाललंय आपलं काय काम आहे असं म्हणून चालणार नाही. प्रत्येक विषयामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. जिथं कुठं सरकारी जागेत अतिक्रमण आहे त्याच्या मागे लागलं पाहिजे. हे अतिक्रमण काढून टाका. ही सरकारची प्रॉपर्टी आहे, कुणाच्या बाप जागेची प्रॉपर्टी नाही. सरकारच्या मालमत्तेची काळजी घेणं भारताचा नागरिक म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. जिथं कुठं असे प्रकार आहेत ना ते सगळे प्रकार आपण थांबवले पाहिजे. आणि म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की तात्काळ आजच्या आज रात्रीमध्ये व्हिडिओ आलाय तर मुलगी कुठं आहे, लोकांमध्ये प्रश्न तयार झाले. मुलगी ताब्यात आहे का, व्हिडिओ कुठे आला, कसा आला, त्याची सगळी उत्तरं पोलीस प्रशासन झाली. मुलगी आमच्या ताब्यात आज रात्रीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आली आमच्या घरपोच करावी ही पोलीस प्रशासनाला आमची मागणी आहे. नसेल तर उद्या शिवजयंती झाल्याच्या नंतर संग्राम भैयांनी सांगितल्याप्रमाणे परवा परत आम्ही इकडे येऊ. त्याच्या अगोदर पोलिसांनी काळजी करून आमचे हे सगळे जे तक्रार आहे त्याचं निवारण करावं आणि ही मुलगी आमच्या ताब्यात यावी. परत जर कोणी मस्ती केली याबाबत तर त्यांना डायरेक्ट झोपून काढा. तुम्ही गप बसू नका. तुम्ही जर गप बसलं ना ते तुम्ही आता सगळे बघा. आता मला महाराज म्हणले आणखी 4 मुलींचं असं सुरू आहे. आई वडिलांना सांगितलं तर आमची मुलगी तशी नाही. आई वडील म्हणताय अरे हे सांगतात ते ऐका. सगळ्यालाच वाटतंय आमचं तसं नाही, आमचं पूर्वी तसं नाही, आम्ही काही चुकीचं ना. तुम्ही बघा, तुम्ही आम्हाला विश्वास ठेवू नका. फेसबुक चेक करा, मित्र कोण आहे, चॅटिंग कोणाची सुरू आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती कोण आहे हे सगळं बघा तुम्ही. त्याच्या मैत्रीण कोण आहेत कॉलेजमध्ये, मित्र कोण आहेत, राहायला जिथं हॉटेलला असतील तिथं कोण आहे, खानावळीमध्ये कोण आहे, कुठली खानावळ आहे हे सगळं चेक करा. त्याशिवाय काय नाही, काही त्याचा उपयोग होत नाही. परत वेळ निघून गेली मग हे आमचे कार्यकर्ते परत प्रयत्न करणं, बोलणं, पोलिसांना कामाला लावलं. त्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे अशी विनंती तुम्हाला सर्वांना आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. महाराजांनी सांगितलंय कुणावरती अन्याय करू नका, पण अन्याय जर कुणी केला तर तो सहन करू नका. आणि आपण अन्याय अजिबात सहन करायचं नाही. आपणही कुणावरती अन्याय करायचा नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. त्यांच्या घरच्या लोकांना मी आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन, सरकार आणि आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कुठलीही गोष्टी अडचण येणार नाही. इथं कुठं अडचण येईल तिथे तुम्ही आम्हाला आव्हान द्या. आम्ही हजारोच्या संख्येने तुमच्या बाजूला येऊन उभे राहू एवढंच सांगतो. फक्त जय देवा.